मुंबईतील मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याने निर्माण झालेला वाद अखेर मिटलाय। या वादग्रस्त घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर आज मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली। जैन समाजाच्या वतीनं राज ठाकरेंकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला असून राजसाहेबांनी देखील मराठी अस्मितेचा मान राखत आपल्या खास शैलीत जैन प्रतिनिधींना कडक समज दिली आहे। तसंच मुंबईत सध्या दुकानांच्या मराठी पाट्यांवर पांढरे पट्टे मारण्याचे जे प्रकार सुरू आहेत ते तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे, अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांना सुनावलंय। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि पुढची लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकतील तर फक्त एवढी भडकतील। तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? विनाकारण वाद निर्माण करतायत। इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, भांडण नाही, वाद नाही, काही नाही। ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात। प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं किंवा की तुम्ही गुजराती वर्ष म्हणजे आम्ही काय वाटत नाही करू, असं थोडी होतं। कापड टाका पांढरं कापड टाका ना, जेव्हा येते त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका। पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी पांढरा कापड टाका, एक दिवसात रात्री परत कुठच्याही सोसायटी कुठच्याही धर्माने या गोष्टी करता का बघायचं? त्या गोष्टी समोरच्या समजून घ्या, उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका, पॅरेटिक व्हायला जाऊ नका। शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवलंय? भेटता पद्मसागर बरोबर आहे, माझ्या घरी येऊन गेले, घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, जेवले तुम्हाला एवढं कधी सांगतोय, तुमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही समजून सांगा, जे काय तुम्हाला करतात, हे वाचलं असतं तर आम्हाला करतात।